मार्डी गावामध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत आजी आणि नातवाचा जागीच बळी गेला. त्यांच्यासोबत त्यांची शेळी देखील गेली आणि हो, विशेष म्हणजे त्याच ठिकाणी एका सापाचा देखील मृत्यू झाला. खरं तर एक दोन नव्हे, दोन व्यक्ती आणि दोन प्राणी यांचा जीव गेला. खरं तर ही दुर्घटना म्हणावी लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात या गावावरती शोककळा पसरली. काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण खरं तर या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट दिली, पण त्या ठिकाणी कोणत्याही लोकप्रतिनिधीनं त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं नाही. खरं तर हा मतदारसंघ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा, मार्डी हे गाव जिल्हा परिषद सदस्य सोनाली पोळ यांचं, खरं तर मान तालुक्याच्या उपसभापती यांचा आहे. त्यामुळं या सगळ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी जाऊन त्यांना भेट देणं आवश्यक होतं. मात्र एवढी मोठी दुर्घटना घडली. खरं तर ज्या गावात दुर्घटना घडली त्या गावातील जिल्हा परिषद सदस्य कार्यरत असतात, उपसभापती कार्यरत आहेत आणि त्याच्याही पेक्षा मान तालुक्याचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री असलेले जयकुमार गोरे हे देखील ह्याच मतदारसंघात आहेत. मात्र या ठिकाणी कोणीही भेट दिल्याचं आपल्या ऐकिवात नाहीये. खरं तर सभा समारंभ, उद्घाटनं आणि अनेक आनंदाचे सोहळे या सगळ्या ठिकाणी ही मंडळी प्रकर्षानं हजेरी लावते. मात्र या ठिकाणी एवढी मोठी दुर्घटना घडली, मात्र या दुर्घटनेत सगळ्यांनी पाठ फिरवली. खरं तर ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी म्हणावी लागेल. पाठीमागं काही दिवसापूर्वी देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला आणि या ठिकाणी संपूर्ण लोकप्रतिनिधींची यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी हजर झाली. खरं तर इथं सुद्धा अशाच पद्धतीचा एक विचित्र प्रकारचा दोन व्यक्तींचा आणि दोन प्राण्यांचा मृत्यू झाला होता. मात्र या कोणत्याही लोकप्रतिनिधींना खरं तर त्या ठिकाणी जाऊन सांत्वन करावं असं वाटलं नव्हतं. ते गेल्या 2 दिवसापूर्वी घटना घडली, दसऱ्याचा विधी झाला. मात्र या विधीनंतर किमान आज तरी आपल्या व्यस्त वेळेतून या लोकप्रतिनिधींनी संबंधित कुटुंबियांची भेट घ्यायला पाहिजे होती, त्यांचं सांत्वन करायला पाहिजे होतं, त्यांना आधार द्यायला पाहिजे होता. मात्र वेळोवेळी मतदानाच्या प्रक्रियेत मतांचा जोगवा मागण्यासाठी ही सगळी मंडळी प्रत्येकाच्या दारात जाते. पण ज्या मतदानांच्यामुळं आपण लोकप्रतिनिधी होतोय, आपण त्या पदावर जाऊन बसतोय, त्याचा विसर पडल्याची हीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते. खरं तर ही बाब लाजिरवाणी म्हणावी लागेल आणि अशाच गोष्टीला आपला आवाज न घाबरता या गोष्टी मांडत राहणार आहे. तुम्ही सभा समारंभ उद्घाटन सोडा, ह्या किरकोळ गोष्टी आहेत, पण किमान अशा दुर्दैवी ठिकाणी तुम्ही भेट देणं ही महत्त्वाची बाब आहे. यामुळं किमान या बातमीनंतर तरी या ठिकाणी या लोकप्रतिनिधींच्या भेटी होतील की नाही हे आपण पाहणार आहोत. आणि जर भेटी नाहीत झाल्या, किमान आता सध्या अनेक लोकप्रतिनिधींना वेळ नसेल, अधिवेशन चालू असेल, पण किमान या अधिवेशन चालू असताना तरी किमान आपला लोकप्रतिनिधी किंवा आपला जवळचा एखादा कार्यकर्ता किंवा आपली जी टीम आहे ती तरी खरं पाठवणं गरजेचं होतं. आम्हालाही माहीत आहे तुमच्या कामाचा व्याप मोठा असतो, तुम्हाला यातून वेळ मिळणं शक्य नसतं. पण घटना घडून 3 दिवस झाले तरी सुद्धा तुम्हाला वेळ मिळू शकत नसेल, तर ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. काही ठिकाणी काही लोकप्रतिनिधी आपल्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला अनेक ठिकाणावरून विमान प्रवास करून आल्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. मात्र या ठिकाणी एवढी मोठी दुर्घटना घडून सुद्धा जर लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे पाठ फिरवले असेल तर यासारखं दुर्दैव कोणतंही नाही. त्यामुळं या काळे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्यांना खरं तर आधाराची आवश्यकता आहे, त्यांना आधार देणं गरजेचं आहे. असं असताना सुद्धा आमच्या या इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली, ही लाजिरवाणी बाब आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.